ठाण्यामध्ये उद्या भाजपचे नगरसेवक सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे। परवा झालेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली होती, ज्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेने बोलूच न दिल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। ठाण्यामध्ये सध्या फेरीवाल्यांवरती झालेल्या कारवाईचा विषय चर्चेत आहे। मात्र ज्या फेरीवाल्यांमुळे ठाणेकरांना त्रास होतो त्यांच्यावर कारवाई झालीच नाही असा दावा भाजपच्या नगरसेवकांचा आहे। म्हणजे सभागृहात बोलू न देणं, तो मैदानाचा विषय असेल किंवा ती चौपाटीचा विषय असेल, जिथे तो ठेकेदार याच्यात बसत नसताना त्या ठेकेदाराची निविदा उघडली जाते, असे विषय असतील, ह्या सगळ्या विषयांवर बोलू न देता ते विषय मंजूर करणं हे यापुढे होता कामा नाही। झालेला आहे त्यावर पण परत एकदा विचार करून ते नामंजूर केले पाहिजेत, ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही लढा देतोय।